अनंत संसार समुद्रतारा नौकायिताभ्यां गुरुभक्तिदाभ्यां वैराग्य साम्राज्यद पूजनाभ्यां नमो नमः श्री गुरुपादुकाभ्यां नमो नमः श्री गुरुपादुकाभ्यां कवित्ववाराशिनिशाकराभ्यां दौर्भाग्यदावाम्बुदमालिकाभ्यां दूरीकृतानम्रविपत्ततिभ्यां नमो नमः श्री गुरुपादुकाभ्यां नमो नमः श्री गुरुपादुकाभ्यां सिद्धेश्वर महाराज की जय। परम पूज्य शोभा माऊली की जय। महाराज की जय। जय। रामेश्वर महाराज की जय। राजाधिराज सद्गुरुनाथ श्री भाऊसाहेब महाराज की जय। राजाधिराज सद्गुरुनाथ श्री गुरुलिंग जंगम महाराज की जय। राजाधिराज सद्गुरुनाथ श्री कारसिद्धेश्वर महाराज की जय। परम पूज्य शोभा माऊली की जय। आजच्या शुभदिनी मी प्रथम वाढदिवसाच्या ताईंना शुभेच्छा देते आणि त्या शुभेच्छा देत देत स्वामींच्या चरणी प्रार्थना करते की स्वामींनी ताईंना उत्तम आरोग्य, उदंड आयुष्य आणि स्वामींचे भव्य दिव्य सत्संग घडवण्यासाठी उत्तम स्फूर्ती, उत्तम प्रेरणा आणि उत्तम शक्ती द्यावी, हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना। आणि आपल्या दासबोधात एक ओळ आहे, मी सुरू करण्या अगोदर, की देवाचे वैभव वाढवावे। तसं आज ताईंनी आणि ताईंच्या सगळ्या लेकांनी सद्गुरूंचं वैभव वाढवलेलं आहे आणि त्यांनी हा सुंदर कार्यक्रम आयोजित केलेला आहे। तर प्रथम त्या सगळ्यांचं अभिनंदन
आणि त्यांच्यासाठी आपण अतिशय आनंद होतोय. संत तुकाराम महाराज त्यांच्या एका अभंगात म्हणतात, पडता जड भारी दासे आठवावा घरी. पडता जड भारी दासे आठवावा घरी. मग तो येऊने दिशीण, मग तो येऊने दिशीण. आड घाली सुदर्शन, आड घाली सुदर्शन. पडता जड भारी दासे आठवावा घरी. म्हणजे संत तुकाराम महाराज म्हणतात, म्हणजे जड म्हणजे काय तर संकट. कुठलीही अडचण आली, संकट आलं तर आता तरी त्या दयाळू परमात्म्याला आठवा, आता तरी त्या दयाळू परमात्म्याला आळवा. कारण तो एकमेव प्रभू असा आहे की तो संकटाचा नाश करणार आहे. भक्त कार्य कल्पद्रुम आहे. म्हणून दासे आठवावा हरी. आता हा अभंग आजच्या आपल्या ताईंच्या आयुष्याला जर आपण लावला तर जणू काही ताई आपल्याला सांगतायत, जगता जीवन जरी, जगता जीवन जरी वाचे आळविला हरी. जगता जीवन जरी वाचे आळविला हरी. पुढे त्या महत्वाचं सांगतात, मग तो येत नाही क्षीण, मग तो येत नाही क्षीण. आड घाली सुदर्शन, आड घाली सुदर्शन. जगता जीवन तरी वाचे आळविला हरी. म्हणजे ताई आपल्याला सांगतायत की हा जीवनाचा मार्ग आक्रमित असताना तुमच्या वाचेवर त्या प्रभूचं नाव जर असेल, सद्गुरूंनी दिलेलं नाम जर असेल, मग तो येत नाही क्षीण, आड घाली सुदर्शन. तर अशा हा ताईंच्या भाग्याचं वर्णन काय करावं. जे सद्गुरूंचा सहवासच ज्यांना भाग्याने लाभलाय त्यांचं वर्णन करायला मी असमर्थ आहे. भगवंतानी गीतेत 4 वेगवेगळे पर्याय अर्जुनाला सांगितले. भक्तियोग, कर्मयोग, ज्ञानयोग, निष्कामयोग, सिद्धयोग. म्हणजे अर्जुना तो जो तुला जमेल तो तू स्वीकार. पण ताईंनी निरपेक्ष सद्गुरूंची निरपेक्ष सेवा आणि त्यातून साधणारा निष्काम कर्मयोग हा एक आनंदाचा मार्ग स्वीकारला. ते करत असताना एकूण हा मार्ग स्वीकारत असताना गेल्या 45 वर्षापासून अविरतपणे त्या स्वामींच्या सेवेत आहे. मग आता स्वामींची देहाची केलेली सेवा जी स्वामींना अपेक्षित होती ती वेगवेगळ्या प्रकारची सेवा. म्हणजे मठाची शाळा चालवत असताना कुठल्याही प्रकारची ही अपेक्षा न ठेवता ती सेवा अव्याहतपणे प्रकृतीची कुठल्याही प्रकारे काळजी न घेता ती त्यांनी अव्याहतपणे आजपर्यंत चालू ठेवलेली आहे. परवा मी एक सुंदर उदाहरण वाचलं. श्री साईबाबांकडे एक श्री चांदोरकर म्हणून एक गृहस्थ आले आणि ते म्हणाले, बाबा मला तुमची सेवा करायची इच्छा आहे. आणि
त्याच्यानंतर त्यांनी साईबाबांना काही सांसारिक प्रश्न विचारायला सुरुवात केली. तेव्हा साईबाबा लगेच म्हणाले, चांदोरकर, तुम्ही सेवा करायला आला आहात की माझ्याकडून सेवा घ्यायला आलात? म्हणजे बघा, ही सेवा साधी नाही. भगवंत गीतेत म्हणतात, अर्जुना, सद्गुरू हे ज्ञानाचं घर आहे आणि त्या घरात शिरण्यासाठी सेवा हा उंबरठा आहे. तर अशा प्रकारची सेवा करता करता तेव्हा सेवा हा उंबरठा आहे. तेव्हा भगवंत म्हणतात, पण त्या सेवेत अर्जुना निरपेक्ष वृत्ती असेल, शुद्ध भाव असेल, प्रेम असेल, निस्वार्थी वृत्ती असेल, तर ती तुला ज्ञानाप्रत आपोआप घेऊन जाईल. तशी ताईंची सेवा जर बघितली तर ही प्रामुख्याने निस्वार्थी आणि निरपेक्ष दिसून येते. आणि ती सेवा करता करता ती त्यांची निरपेक्ष सेवा कशी आहे, निस्वार्थी सेवा कशी आहे, हे आपल्याला सुद्धा, आपण सुद्धा सगळ्यांनी बघितलंय. ज्या वेळेला स्वामींनी गोरेगाव सिद्धार्थ नगरचा एखाद्या पदाचा पदभार देताना किंवा तो मठ मी तुझ्या नावावर करताना अशी तयारी दाखवून सुद्धा सद्गुरूंच्या प्रस्तावाचा ताईंनी प्रेमादरपूर्वक नकार दिलेला आहे. अशी ही जी सेवा आहे, ताई म्हणतात, ही जी सेवा आहे, ही सेवा करताना त्यांना अनेक संकट आली. पण ताई म्हणतात की ही स्वामींप्रत केलेली जी सेवा आहे ती मला नेहमी आनंद आणि शांती देऊन जाते. आता इथे पण ही सेवा करता करता त्यांच्या आयुष्यात त्यांना अनेक आघातांना, अनेक संकटांना तोंड द्यावं लागेल. आता तुम्ही म्हणताय, आज तुम्ही विद्यामोशी पॉइंट बघताय, कारण ताई मला म्हणाला तुला फक्त 10 मिनिटं. आता मला कळेल ना त्यात कसा हिशोब, म्हणजे कसं काय ताईंचं एवढं 45 वर्षाचं कार्य कसं थोडक्यात. तर मी थोडक्यात स्वामींच्या कृपेने तो प्रयत्न केलेला आहे. तर ही सेवा करताना ताईंवर अनेक आघात, अडचणी, अडथळे आले. ते आघात सोसताना सामान्य माणसाची स्थिती काय झाली असते की आता काय करू आणि आता कुठे जाऊ. पण त्या आघातांना न डगमगता ताईने अतिशय धैर्याने, धारिष्ट्याने त्या त्यांच्या अध्यात्म मार्गावर आजही स्वामींच्या कृपेने आरूढ आहेत. आणि अशा सद्भक्ताचं वर्णन करताना रामदास स्वामी म्हणतात, शिष्य असावा धारिष्ट्याचा. तर आता हे करत असताना अशा प्रकारची अविरत सेवा त्या म्हणतात, त्या आपल्याला नेहमी सांगतात, त्यांनी जी निरपेक्ष सेवा केली, त्यांनी जी निस्वार्थी सेवा केली, त्यातून आपल्याला त्या नेहमी सांगतात की तुम्ही सांसारिक प्रश्नांची काळजी करू नका. तुम्ही फक्त इकडे या आणि तुम्ही एकच करायचं आहे की स्वामींनी आपलं धरलेलं बोट कधीही सोडायचं नाही. ही एकच काळजी आपण घ्यायची आहे शिष्य म्हणून, असं ताई आपल्याला नेहमी सांगतात. तर याविषयी त्यांचं उदाहरण म्हणजे जे दासबोधात समर्थ रामदास स्वामी म्हणतात की सकळ साधना श्रेष्ठ साधन शिष्यासी सद्गुरूचे भजन. म्हणजे हे सगळ्यात श्रेष्ठ, परमश्रेष्ठ साधन म्हटलेलं आहे की सद्गुरूंपेक्षा कुठलाही देव मोठा नाही. हे सगळं करत असताना निरपेक्ष सेवा ताई स्वामींची करत असताना, स्वामींच्या इतर कार्याची करत असताना तिथे भक्तीचा उदय त्यांच्या अंतःकरणात
होतो. म्हणजे याचा अर्थ अगोदर भक्ती नव्हती का? भक्ती होती, पण सद्गुरूंच्या सहवासातली भक्ती ही वेगळी आहे. ती डोळस आहे. ती खऱ्या अर्थी शाश्वत भक्ती ज्याला म्हणतात, त्या शाश्वत भक्तीचा तिथे उदय होतो. आणि अशा वेळेला संत तुकाराम महाराज म्हणतात की भक्ती नाही साधी भोळी, ही तर सुळावरची पोळी. पण ताई म्हणतात भक्ती करताना जर आपण सद्गुरूंना अनन्यसाधारण महत्व दिलं, अर्थात त्या देत आहेत, त्यांच्या मागे त्यांच्या चरणाजवळ जर बसून राहिलं, त्यांचं दास होऊन जर राहिलं, तर ती 16 वर्षी पोळी आपल्याला कधीही जाणवणार नाही. कारण भक्ती केली स्वाभिमाने, कृपा केली दाशरथीने. तर अशी ही भक्ती करता करता त्यांना ताई म्हणतात की तुम्ही त्यांच्या जीवनात त्यांनी स्वामींना सांगितलं, अर्थात ते आपण सगळं मागे बघितलेलं आहे, पण ताईंनी प्रकर्षाने स्वामींना सांगितलं होतं की माझ्या आयुष्यात एक त्रिकोण आहे आणि त्रिकोणाला 3 बाजू असतात. एक वरची बाजू सद्गुरू आहे, दुसऱ्या बाजूला ईश्वर आहे आणि तिसऱ्या बाजूला मी आहे, चौथा त्यात कुणीही नाही. हा त्रिकोण त्यांनी अतिशय धारिष्ट्याने आणि निश्चयाने आजपर्यंत सांभाळलेला दिसून येतो. काही आपल्याला नेहमी सांगतात की ज्ञान ज्ञान आपण जे म्हणतो, परमार्थ म्हणतो, तर ताईंनी आपल्याला एक त्यातली युक्ती सांगून ठेवली आहे की शिष्य असावा अतितत्पर परमार्थास. जेव्हा माझ्याकडे 4 पाहुणे येतात, तेव्हा माझी लगबग किचन मध्ये कशी सुरू होते? त्याच्यापेक्षाही लगबग शिष्य असावा तत्पर परमार्थास. ताई म्हणतात त्या परमार्थासाठी तुम्हाला तहान असली पाहिजे, तुमची जिज्ञासा तळमळ तुमच्याकडे ती असली पाहिजे. ह्यासाठी ताई आपल्याला नेहमी सांगतात की कितीही आघात येऊ देत, स्वामी आहेत. म्हणजे सद्गुरूंना त्यांनी अनन्यसाधारण महत्व दिलं आहे. तर असं हे सद्गुरूंची सेवा करता करता, सद्गुरूंची भक्ती करता करता, सद्गुरूंनी दिलेला सत्संग धर्मप्रसार करता करता, जसं ताईंनी स्वामींना देहात असताना त्यांची प्रसन्नता घेतली आहे, त्यांचा आशीर्वाद घेतलाय, तेवढीच प्रसन्नता आणि तेवढाच आशीर्वाद ताई स्वामींचा आजही घेतात. त्या प्रसन्नतेतून ताई आपल्याला एकच सांगतात की तुम्ही काहीही काळजी करू नका, तुम्ही स्वामींच्या सहवासात या. स्वामींच्या सहवासात आल्यावर तुम्ही रिचार्ज व्हा. बघा, रिचार्ज शब्दाला फार महत्व आहे. जेव्हा मी घरून येते, आपण संसारातून येतो, वेगवेगळ्या आपल्या मनात वेगवेगळ्या विचारांचं काहूल चाललेलं असतं. पण इथे आल्यावर काही आठवतं का? म्हणून ताई म्हणतात की इथे आल्यावर तुम्ही चार्ज व्हा, स्वतःला रिचार्ज करा. आणि दुसरं त्या म्हणतात, त्यांनी जे स्वामींना अनन्यसाधारण महत्व देऊन, जे स्वामींचं सद्गुरू पण जपलंय, जे तुम्हा आम्हामध्ये रुजवलंय, त्याच्यावर प्रसन्न होऊन ताई म्हणतात सद्गुरू हे एक पॉवरफुल इंजिन आहे. त्या पॉवरफुल इंजिनला तुम्ही तुमचा डबा आठवणीने जोडा. तो डबा जोडल्यावर तुम्हाला लक्षात येईल, एक राई एवढा तरी असा अनुभव येईल की मी देह नसून मी आत्मा आहे, मी सद्गुरूंची शिष्य आहे. एक राई एवढा तरी प्रचिती तुम्हाला येऊन जाईल आणि त्या प्रचितीचा तुम्ही पाठलाग करा. म्हणजे इतकं सोपं करून ज्या ताईंनी 45 वर्ष अव्याहतपणे सेवा
भक्ती केली त्या आपल्याला एक महत्वाचा सेंट्रल पॉइंट सांगतात की तुम्ही सद्गुरूंच्या सहवासात या, बाकी सारं स्वामी आपोआप करतील. अशा ताईंच्या निरपेक्ष सेवेवर जी ताईंची भक्ती, त्या भक्तीवर प्रसन्न होऊन स्वामींनी ताईंना आई म्हणून संबोधलं. स्वामींनी ताईंना गुरुपद दिलं आणि गुरुपद हे सर्वोत्कृष्ट स्थान आहे. एकदा स्वामींनी मला विचारलं, विद्या तुला किती मुलं? मी हात जोडले आणि त्यांना म्हटलं 2. तेव्हा बघ आमच्या शिशिरीला किती मुलं आहेत? अतिशय म्हणजे जशी आई मुलाचं कौतुक करते तसा स्वामींचा चेहरा होता, तसा स्वामींचा आवाज होता. तर हे गुरुपद, गुरुस्थान स्वामींनी ताईंना देऊन ब्रह्म साम्राज्याचा अधिकारी त्यांना केलाय. तर आज ताईंचा आणि स्वामींचा महिमा गावात इतका थोडा आहे, कारण त्यांचं एवढं भाग्य आहे थोर ताईंचं की ते वर्णन करायला संसारी जीव असमर्थ आहे, पामर आहे. पण आज ताईंच्या अंतःकरणात मला असं वाटतं आणि माझी खात्री आहे की ताईंच्या अंतःकरणात स्वामींविषयी एक कृतार्थ भाव दाटून आला असेल. आणि तो कृतार्थ भाव जर आपल्या भक्तिगीतात जर सांगितला तर धूल तेरे चरणों की सतगुरु चंदन और अबीर बनी, धूल तेरे चरणों की सतगुरु चंदन और अबीर बनी. पुढचं महत्वाचं आहे, माथे पर जिसने लगाई उसकी तो तकदीर बनी, धूल तेरे चरणों की सतगुरु चंदन और अबीर बनी, चंदन और अबीर बनी, चंदन और अबीर बनी. म्हणजे ही जी कृतार्थता आहे, ही जी धन्यता त्यांना आज वाटते, म्हणजे कुठलंही काहीही त्यांना आठवत नाही आज की कुठल्या कुठल्या मार्गातून मी गेले. त्यांना एकच आता लक्षात आहे की सद्गुरूंचा स्वामींचा सहवास मिळाल्यामुळे सारं काही भाग्य उदयाला आलंय. म्हणून ताई नेहमी म्हणतात की सदा सत्संग लाभावा, घडावी नित्य गुरुसेवा, मागणे हेच मागूया, आदरे आधी वंदूया, हरिहरा सिद्धरामाया, आदरे आधी वंदूया, हरिहरा काड सिद्धाया, आदरे आधी वंदूया. म्हणजे ज्या सत्संगाने, ज्या सद्गुरूंच्या सहवासाने, सद्गुरूंच्या सत्संगाने, सद्गुरूंच्या आशीर्वादाने ताईंना जी कृतार्थता आली आहे ताईंच्या जीवनाला, की आपल्या सगळ्यांच्या जीवनाला कृतार्थता येऊ दे, आपल्या सगळ्यांच्या कुटुंबियांच्या जीवनाला ती कृतार्थता येऊ दे, ही स्वामींच्या चरणी आज प्रार्थना. सद्गुणा श्री गौसाहेब महाराज की जय. राजा सद्गुणा श्री काळसिद्धेश महाराज की जय. अखंड मंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरुवे नमः. आज वास्तविक 9 वाजलंय, तिथेच कंटाळा आला का तुम्हाला? आवाज सगळ्यांचा ना ऐकवाला. घरी मुलं आहेत महाराजांची. सत्संगाला न कंटाळणारी,
कारण मला पण वाटतंय रात्रभर चालू राहावं. या मुलांनी केलंय जेवणाची व्यवस्था, पण रात्रभर चालू राहावं. काय स्टेज आहे आज भव्य. तुम्हाला समोरून फार छान दिसतं, पण आम्ही म्हणतो आमच्या पाठी आहेत. आम्हाला दिसत नसले तरी आमच्या पाठी आहेत सतत. बघा, लहान लहान मुलांनी सुंदर डान्स करून दाखवले आणि प्रत्येकाचे चेहरे इथे खाली बसले तेव्हा डल दिसत होते, पण जेव्हा इथे आले ना वरती, बापरे, सगळे काय वेगळेच चमकायला लागले. म्हणजे महाराजांचे अस्तित्व बघा तुम्ही, की त्यांच्या चेहऱ्यावर, त्यांच्या आवाजात, त्यांच्या डान्समध्ये सगळ्यातून आपल्याला दिसत होतं. त्यांची कृपा नुसती ओसंडून वाहत होती. आणि महाराजांनी मला एकदा मोठा पेरू दिलेला त्यांचे कपडे धुतल्याबद्दल. एवढा मोठा पेरू होता आणि त्या मला सांगितलं, या पेरूमध्ये जेवढ्या बिया आहेत तेवढी तुला मुलं होऊ देत. पण म्हणाले, कुठली मुलं? अशी लोकांना बोंबलून होतात तसली मुलं नाही, मला झाली तशी. हे पण सांगितलं. आणि खरोखर महाराजांचा आशीर्वाद म्हणजे ब्रह्मवाक्य. किती सांगावं तेवढं थोडं आहे. आणि खरोखर बघा तुम्ही, या मुलांनी एवढं स्वतःच्या मनाने ते डेकोरेशन करतात. सकाळी 5ला जाऊन त्यांनी फुलं आणली, ते सगळं केलं, स्वयंपाकाचं बघितलं. खरोखर म्हणजे या मुलांना मी माझं म्हणणार नाही, स्वामींची आहेत. स्वामींनी दिलेला प्रसाद. आमचे भाऊ पण परवा म्हणाले, काय मुलं तुमची कामं करतात आणि एकाचाही चेहरा थकलेला दिसत नाही. हेच वैशिष्ट्य आहे. याला म्हणतात खरी गुरुकृपा. कारण त्यांना सेवेची आवड आहे. सेवेचा त्यांना रंग लागलेला आहे. रंग लागणं महत्वाचं आहे. नुसती तोंडाने सांगून उपयोग नाही, रंग लागला पाहिजे त्याचा. ऐसी रंग दे के रंग नाही छूटे, धोबिया धोए चाहे सारी उमरिया. असा रंग लावून दे की आयुष्यभर तो रंग निघणार नाही. कुठला साडीचा नाही, परमार्थाचा. असा रंग आपल्याला लागला पाहिजे, तरच ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन, असा रंग लागला पाहिजे. म्हणून आपल्याला वास्तविक आपण रोज नामस्मरण केलं पाहिजे, सद्गुरूंचं स्तवन केलं पाहिजे आणि त्याच्यातच आपला दिवस घालवला पाहिजे. कारण बघा ना, आपल्याला पावलोपावली काळजी आहेत या संसारामध्ये. पण इथे संतांनी काय सांगितलेलं आहे की 100 काम छोड़ के भोजन कर ले, 1000 काम छोड़ के स्नान कर ले, हजारों 10,000 काम छोड़ के 10 लाख काम छोड़ के दान कर ले, और लाख काम छोड़ के नाम स्मरण कर ले, 100 काम छोड़ के भोजन कर ले. म्हणजे 100 कामं सोडून द्या, पहिले आधी भोजन करा. तुम्ही म्हणता बघा, नाही माझं मी जरा एवढा कॉम्प्युटरचं कंप्लीट करतो नंतर जेवतो, मी जरा भाजी घेऊन येतो नंतर जेवतो, मी जरा थोडा वेळ आराम करतो नंतर जेवतो. पण शास्त्राने काय म्हटलंय, 100 काम छोड़ के पहिले भोजन कर लो. कारण भोजनावरच आपला देह अवलंबून आहे. भोजन म्हणजे आपलं एक पेट्रोल आहे, तरच गाडी चालेली. आणि 1000 काम छोड़ के स्नान कर ले. आता 1000 काम मध्ये 100 येतात ना. पण त्यांना इथे सांगायचंय तुम्हाला की 100 काम छोड़ के स्नान कर ले म्हणजे भोजन करने से पहले स्नान कर ले, स्नान करके भोजन कर ले. नंतर काय सांगितलं, हजारों काम छोड़ के दान कर ले. हजारों काम सोडून तुम्ही दान करा पहिलं. ज्याच्या मनात आलंय
की मला काहीतरी दान करायचं लगेचच करून टाका ते म्हणतात. आणि याच्याबद्दल एक सुंदर दृष्टांत दिलेला महाभारतामध्ये की कर्ण एकदा दाढी करायला बसलेले होते आणि त्यांच्याजवळ न्हावी त्यांची दाढी करत होता आणि त्या ठिकाणी एक सोन्याची वाटी होती आणि त्या वाटीत ते पाणी ठेवलेलं होतं दाढी करायला लावायला. आणि नेमकं त्याच वेळेला तो न्हावी काहीतरी जरासा आत गेला तोपर्यंत एक याचक आला त्या ठिकाणी. याचक म्हणजे मागणारा. आणि तो त्या ठिकाणी आला आणि त्यांनी नमस्कार करून कर्णाला सांगितलं की तुमच्याबद्दल मी भरपूर काही ऐकलंय की तुम्ही दानशूर आहात, तर मला आता पैशाची गरज आहे, तर ती तुमच्याकडून पूर्ण होईल, मला मिळेल म्हणून मी या ठिकाणी तुमच्याकडे आलोय मागायला. कर्णाने बघितलं की आता याला काय द्यायचं आपण. त्यांनी सगळीकडे बघितलं इकडे तिकडे, पण नंतर लक्ष गेलं त्या सोन्याच्या वाटीकडे की त्याच्यात पाणी ठेवलं होतं दाढीसाठी. त्याच्या डाव्या हाताला ती वाटी ठेवलेली होती. ती कर्णाने वाटी उचलली डाव्या हातातली आणि त्याला दिली. म्हणाले घे. सोन्याची वाटी दिली, कसलाही विचार न करता. तेव्हा त्याला असं वाटलं याचकाला की एक तर डाव्या हाताने मला दान देतात, ते पण दाढी करताना आंघोळ न करता. त्यांनी त्यांना सांगितलं की हे बघा, तुम्ही आधी हे सगळं तुमचं होऊ दे पूर्ण, नंतर स्नान करा, नंतर दरबारात या आणि त्या ठिकाणी मला द्या, मला आता घाई नाही आहे, मला आत्ता लगेच नको आहे. तेव्हा त्यांनी सांगितलं उजव्या हाताने मला ती वाटी द्या, डाव्या हातातली उजव्या हातात घ्या आणि नंतर मला द्या. एक तर तुम्ही डाव्या हाताने देताय, दुसरं म्हणजे आंघोळ न करता देताय, शिवाय दरबारात तिथे द्यायला पाहिजे मला. पण ते ऐकल्यावर कर्णाने लगेच इतकं सुंदर उत्तर दिलं की अरे डाव्या हातातून उजव्या हातात घेईपर्यंत माझं जर बुद्धी पालट झाली तर काय करू. माझी बुद्धी एका क्षणात नाही, एका निमिषामध्ये बदलू शकते. निमिष म्हणजे डोळा बंद करायला आणि उघडायला जेवढा वेळ लागतो तेवढ्यात बदलू शकते. आता तुम्हाला वाटतं की याचकाला याला देऊ का नको, हा खरंच गरीब आहे का, याला आत्ता दे नको, उद्या दिलं तरी चालेल, उद्या पण भेटतो हा. नाही, त्यांनी सांगितलंय दान करायचं असेल तर आत्ताच करा, लक्षात आल्या बरोबर. कारण ती जी बुद्धी आहे तुमची, ती जी दया आलेली आहे तुम्हाला, तो जो तुम्ही धर्म करताय तो दुसऱ्या क्षणाला राहणार नाही. हे कर्णाला पूर्ण माहिती होतं. म्हणून कर्णाने सांगितलं मी डाव्या हातानेच देतो तुला, डाव्यातून उजव्याकडे जाईपर्यंत सुद्धा बुद्धी बदलू शकते. म्हणजे त्यांनी काय सांगितलं, हजारो काम छोड़ के दान कर ले आणि लाख काम छोड़ के नामस्मरण कर ले. लाख काम सोडून नामस्मरण करून घे, लगेच मनात आल्या आल्या लगेच करून घे. का कल करे सो आज करो, आज करे सो अभी करो, अभी नाही तो कभी नाही. साने गुरुजींनी म्हटलेले गेलेली संधी, गेलेला क्षण कधी पुन्हा येत नाही. आता 19 मार्च 2024 परत येईल, पुढच्या वर्षी 25 येईल, 19 तारीख येईल, पण 25 साल येईल. म्हणून याचा आपण सगळ्यांनी विचार केला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे नामस्मरण करायला लाख काम छोडके का म्हटलंय. कारण ज्या देहाला तुम्ही म्हणता माझा देह, माझं घर, माझं बंगला, तो देह तुमचा आहे का. म्हणताना तुम्ही म्हणता माझा देह, पण नीट विचार केला तर शास्त्राने म्हटलं ते तुमचं आहे का. असता तर आजारी पडेल का, तुमचं सगळं ऐकलं असतं त्याने. पण ज्ञानेश्वर महाराज म्हणतात हे काळा नळाचे तोंडी, घातली लोणीयाची उंडी, माशी पंख पाखाडी तव हे सरे. माशीने एवढं जरी पंख करायला जितका वेळ लागला तेवढ्या क्षणात तो जाऊ शकतो माणूस. हे काळा नळाचे तोंडी, काळाच्या तोंडामध्ये घातलेला, आणि काळाचं तोंड कसं आहे अग्नीसारखं, त्याच्यात घातला लोणीयाची उंडी. म्हणजे लोण्याचा घास घातला तर वितळायला किती वेळ लागेल.
अशी वास्तविक परिस्थिती नुसतं वाचतो आपण, अर्थ काहीच समजत नाही. म्हणजे इतकी अशाश्वतता आहे आपल्याकडे. स्वतः श्रीरामानी वाल्मिकी रामायण मधलं एक उदाहरण आहे. स्वतः श्रीराम लक्ष्मणाला म्हणतात, अरे लक्ष्मणा, आपल्या प्रत्येकाच्या सतत मृत्यू बरोबर आहे. तू चालायला लागला तुझ्या बरोबर चालतो, तू बसलास तुझ्या शेजारी बसतो, तू झोपलास तुझ्या शेजारी झोपतो, तू आणि खुर्चीत बसलास तुझ्या शेजारी बसतो. सतत मृत्यू तुमच्या बरोबर आहे, तुम्हाला दिसत नाही एवढंच. आणि तो आपल्याला सोडून नाही, कधी सोडत नाही, त्याचं काम पूर्ण होईपर्यंत. म्हणून त्यांनी सांगितलेलं की मृत्यूचं लक्ष जरा दुसरीकडे गेलं, तो विसरला. असं कधी झालेलं आहे का? नाही, कारण तो सतत बरोबर आहे. त्यांनी सांगितलं, जसं तुकाराम महाराज म्हणतात की ही शक्ती सतत बरोबर आहे. जेथे जातो तेथे तू माझा सांगती, जिथे जाईन तिथे माझ्या बरोबर आहे ती शक्ती. पण जोडीला न दिसणारी सुद्धा एक शक्ती, आणि ती म्हणजे मृत्यू. आणि तेच रामाने सांगितलं लक्ष्मणाला की हे बघ, सतत आपल्या बरोबर आहे तो आपल्याला दिसत नाही एवढंच, पण तो त्याचं काम बरोबर करतो. त्यांनी सांगितलं की काळाने आपले सगळ्यांचे केस हातात पकडलेले आहेत, आणि कधी तो ओढून त्याच्याकडे ओढून गेला आपल्याला कळणार नाही, असं उदाहरण दिलंय त्याच्यात. मग मला सांगा, तुम्ही आता हे सगळं ऐकल्यावर तुम्ही नामस्मरण करणार, देवाचा धावा करणार, की संसाराच्या पाठी लागणार? त्यालाच आठवायला पाहिजे, त्यालाच पकडायला पाहिजे. आणि त्याला पकडण्यासाठी आपल्याला सद्गुरूंना पकडायला पाहिजे आधी. कारण हे आपल्याला कधी कळलं? आता वाल्मिकी रामायण मधलं मी उदाहरण वाचलं, लगेच चटका लागला मला. म्हणून बघा, त्यांनी जसं सांगितलं की नेहमी आपल्या बरोबर असतो, आपण खुर्चीत बसतो, आपल्या शेजारी खुर्चीत बसतो. म्हणून बघा, काही लोक म्हणतात बसले होते, त्यांनी माझ्याकडे पाणी मागितलं, मी आज जाईपर्यंत त्यांनी मान टाकली. म्हणजे तो कुठे दुसरीकडे नव्हता, खुर्चीत शेजारीच होता, शेजारीच. म्हणतात रात्री झोपले, सकाळी उठलेच नाही, शेजारीच झोपला होता. मग हे असं असताना आपण किती सावध झालं पाहिजे. आपल्याला संतांनी ओढून सांगितलं, सावधान सावधान वाचे बोला राम नाम. सतत त्याचं स्मरण केलं पाहिजे आपण. आणि म्हणून त्यांनी सांगितलं, वास्तविक हे स्मरण आपलं केव्हा घट्ट होईल? सद्गुरूंच्या सहवासात. आणि सद्गुरूंचा सहवास ज्यांना मिळालेला आहे ते खऱ्या अर्थी भाग्यवान आहेत. त्यांचं आणि दुसरं भाग्य कसं सांगा मला? मी महाराजांना एकदा म्हटलं, तुमच्याकडे कोण ट्रस्टी, तर कोण मठाधिपती, तर कोण विश्वस्त, तर कोण आणि कोण कोण. आपल्याला बाबा काय पद नाही म्हटलं, आपण भक्त. तर महाराज म्हणाले, तुला पद नाही कोण म्हणतं? म्हटलं मला कुठलं पद आहे, मी भक्त आहे तुमची. म्हणाले, बिन पगारी फुल अधिकारी. पगार काय नाही, पण अधिकार फुल तुला. मी माझा वाढदिवस मार्च महिन्यात येतो आणि महाराजांचा वाढदिवस एप्रिल महिन्यात येतो. तेव्हा मी महाराजांना 3 वर्ष लागोपाठ एकच प्रश्न विचारला, बाप्पा म्हटलं मी तुमच्यापेक्षा 1 महिन्यानी मोठी आहे, माझा पहिला वाढदिवस येतो, नंतर एप्रिलमध्ये तुमचा येतो. ते म्हणाले बरोबर आहे, आई मुलापेक्षा मोठीच असते. पुढच्या वर्षी सेम प्रश्न विचारला की आता काय उत्तर देतात बघूया. 3 वर्षी सेम उत्तर मिळालं मला, आई मुलापेक्षा मोठीच असते. आता मी तुम्हाला 2-4 महाराजांची उदाहरणं सांगते, म्हणजे तुम्हाला एकदम समोर महाराज दिसायला लागतील. ही बहीण आली होती आमच्याकडे, आणि हिने घातलेल्या असे तुमच्यासारख्या डार्क साड्या आणि माझी पांढरी साडी, आणि ही गोरी मी काळी. ते एक वकील आले होते, त्यांना म्हणायला लागले, या दोघी बहिणी बरं का, वाटतात तुम्हाला, पण बहिणी आहेत या.
एक रशियन एक इंडियन असं बोलले मला. पण म्हणाले जी इंडियन आहे ती आमच्या जवळ आहे. नंतर काय केलं त्यांनी, ही 4 दिवस राहिली होती मठात. नंतर आम्ही जेवायला बसलो समोर, त्यांचं जेवण झालं टेबल खुर्चीवर, आणि त्यांनी हात धुतले आणि आले आणि हिच्या डोक्यावर असं पाणी उडवलं आणि हिला म्हणाले तुझ्या डोक्यावर लवकर अक्षता पडू दे. हिने ऐकल्यावर लगेच साष्टांग घातला आणि मला पण म्हणाले असं माझ्या डोक्यावर उडवले. म्हणाले तुझ्या पण डोक्यावर फुलं पडू दे. मी पण नमस्कार केला जोरात. म्हणजे अक्षता आपल्याला नकोच आहेत, फुलं बरी त्याच्यापेक्षा. म्हणून मी आनंदाने नमस्कार केला लगेच. महाराज म्हणे तू का नमस्कार केला? तुम्ही बोलले ना फुलं पडू दे. अरे फुलं मेल्यावर पण पडतात मला म्हणे. मी म्हटलं महाराजांना जगाच्या दृष्टीने आपण मुलगी मोठी झाल्यावर लग्न करायला लागतं, ते आपण केलेलं नाही. म्हटलं जगाच्या दृष्टीने मेलेलेच आहे आपण, तुमच्या दृष्टीने जिवंत आहे, जगाच्या दृष्टीने मेलेलेच आहे आपण. बरोबर बरोबर तुझ्या डोक्यावर हार पडतील. आणि सांगू तुम्हाला, आम्ही असं म्हटलं आणि दुपारी आम्ही महाबळेश्वरला जायला निघालो. जाताना महाराज एकाच्या घराच्या उद्घाटनाला गेले आणि मला नेला. म्हणाले तुम्ही गाडीतच बसा, मी जाऊन येतो पटकन. आणि तिथे महाराजांची पूजा केली आणि महाराजांना कुणीतरी हार घातला होता. तो महाराजांनी हार हातातच घेऊन आले पकडून. किती जणांनी असा मागितलं द्या द्या, कोणालाही दिला ना, पकडून घेऊन आले. आणि आमच्या गाडीजवळ आल्यावर असा जोरात फेकला महाराजांनी हार, तिच्या अंगावरून डायरेक्ट माझ्या खांद्यावर. इथे ही खिडकीजवळ बसली होती, तिला सोडून तो माझ्या खांद्यावर पडला. आणि मला आल्यावर म्हणाले बघ तुझ्या खांद्यावर आजच मी बोललो ना फुलं पडतील, हार पडला की नाही तुझ्या गळ्यात? आणि हा आशीर्वाद स्वामींचा. पण स्वामी म्हणाले दुसरे कोणी घातले हार तर शोभा हार घालून घेत नाही. का घालून घेत नाही? ते कोणापुढे हार मानायला तयार नाही. ती फक्त माझ्याकडून हार घालून घेते. आणि म्हणून आपल्या गोरेगावच्या मठात महाराज असताना स्टेजवर जेव्हा माझ्या गळ्यात मी हार पकडायची आणि लगेच महाराजांच्या गळ्यात घालायची. आणि महाराजांना नमस्कार करताना महाराज फेकायचे माझ्या बरोबर गळ्यात पडायचा. हे तुम्ही सगळ्यांनी बघितलेलं आहे. महाराज तो घातलेला हार गळ्यातला माझ्या गळ्यात बरोबर फेकायचे आणि तो पडायचा. म्हणजे हे सगळं गुरूंनी सांगितलेलं किती ब्रह्मवाक्य खरं होतं हे मला तुम्हाला सांगायचं आहे. की त्यांनी सांगितलं तुझ्या डोक्यावर फुलं पडतील. आणि मला म्हणाले आता कोणी तुझे फोटो काढताना जरा करता दुश्मनी, पण तू काळजी करू नको, पुढे तुझे एवढे फोटो काढतील आणि एवढी माणसं पाठी लागतील, घाबरू नको मला म्हणे. मी म्हटलं कोणाला फोटो पाहिजेत आणि कोणाला माणसं पाठी लावून पाहिजेत? मला नको, मला तुमची कृपा हवी आहे. फक्त माणसाने पाठी लावावं आणि माझे फोटो काढावे आणि मला लाईन लागावी हे मला जरा पण इच्छा नाही, अजून पण नाही. मी आहे फक्त गुरुसेवेची वेडी. त्याला होती आईचा ना, झाले बाई वेडी दरबार गुरूंचा झाडी. असं आपल्याला आपण वेडे झालेलो आहोत आत, म्हणजे फक्त सद्गुरूंबद्दल आणि त्या शक्तीबद्दल, त्यांच्याबद्दल आपल्याला जास्त ओढ आहे. म्हणून इथे आपण कुणाला निवडलंय? एकदा तुम्हाला आता शेवटची गोष्ट सांगते की भगवान श्रीकृष्ण त्यांच्या दालनात त्यांच्या रूममध्ये झोपले होते. आणि इकडे जेव्हा ठरलं दुर्योधन आणि अर्जुनाचं की युद्ध करायचं निश्चित झालं म्हटल्यानंतर दुर्योधन आणि अर्जुनांनी दोघांनी ठरवलं की आपण आता श्रीकृष्णाकडे जायचं आणि त्यांच्याकडे काहीतरी मदत मागायची. आधी पहिला आला दुर्योधन, आणि दुर्योधन आला तेव्हा दुर्योधनाने असा आला एकदम ताट, आणि बघितलं तर श्रीकृष्ण झोपलेले होते, अगदी आनंदात निश्चिंतपणे झोपलेले देव असते. ते त्यांनी बघितलं, त्यांना उठवलं नाही, पण त्यांच्या डोक्याजवळ बसला. आणि नंतर आला अर्जुन, आणि अर्जुनाने काय केलं, बघितलं आणि हात जोडले कृष्णाला बघून आणि म्हणाले झोपलेत, विश्रांती घेत आहेत, देव आहेत, नाही उठवायचं आपण.
आणि हसत हसत हात जोडून त्यांच्या पुढे उभा राहिला, कुठे त्यांच्या पायाजवळ. थोड्या वेळाने भगवंताला एकदम जाग आली आणि त्यांनी बघितलं, पार्थ तू कधी आलास? तर लगेच दुर्योधन कडाडला, म्हणाला त्याच्या आधी मी आलोय. तू आला असशील पण मी आधी पार्थला बघितलं. त्याला विचारा कोण आला आधी. अर्जुन म्हणाला नाही, तेच आलेले आहेत माझ्या आधी. तुमचं इकडे यायचं कारण काय? दुर्योधनाला विचारलं. दुर्योधनाने सांगितलं, आता युद्ध निश्चित झालेलं आहे आणि तू माझा मित्र आहेस, सखा आहेस, आणि अर्जुनाचा पण तसाच आहेस मित्र, त्यामुळे तुझ्याकडे आम्ही मदत मागायला आलोय. तर भगवान म्हणाले, हो मदत तर मला तुम्हाला दोघांना करावी लागेल, पण पहिला प्रश्न मी विचारणार अर्जुनाला, पार्थ तुला काय पाहिजे? नारायणी सेना पाहिजे की मी पाहिजे? मी म्हणजे केवळ मी. तेव्हा अर्जुनाने पटकन सांगितलं, नारायणी सेना मला नको, सैन्य मला नको, मला फक्त तुम्ही पाहिजे. वासुदेवा मला फक्त तूच पाहिजे. यांनी असं सांगितल्याबरोबर दुर्योधनाला एवढा आनंद झाला, मूर्ख म्हणाले. लगेच तो म्हणाला, नाही नाही असं आहे ना, मला नारायणी सेना देऊन टाका, मला ती पाहिजे. लगेच भगवंतानी बघितलं की आता वाक्य पूर्ण होत नाही तोपर्यंत हा लगेच सांगतो मला नारायणी सेना पाहिजे. मग त्यांनी पार्थला विचारलं, बघ नारायणी सेनेचा तुला उपयोग झाला असता, तू मला का मागितलं? तो म्हणाला, तुला मागितलं वासुदेवा एकच, की तू माझ्या रथाचा सारथी व्हायला पाहिजे. म्हणजे रथ तू चालू. बघा तुम्ही जर हे चित्र तुम्ही बघितलं असेल महाभारतातलं, तर स्वतः श्रीकृष्ण रथ चालवत आहेत सारथी, आणि अर्जुन बसला आयटीत मालकासारखा पाठी. म्हणून त्यांनी काय सांगितलं, तू माझं सारथी झालं पाहिजे युद्धामध्ये, आणि तू जर सारथी असशील तर मला कसली भीती नाही, आणि तू मला इकडे तिकडे भटकूच देणार नाही, कारण तुला दाही दिशांचं ज्ञान आहे, तुला नकळ सगळं सगळं ज्ञान आहे. त्यामुळे तुला जर मी सारथी म्हणून घेतलं तर मी इकडे तिकडे तू मला भटकूच देणार नाही. म्हणून मला केवळ तूच पाहिजे, फक्त तू. आणि असं म्हणून दुर्योधन निघून जातो. आणि या ह्याच्यावरून तुम्हाला काय वाटतं, हुशार कोण आहे दोघांमध्ये? अर्जुन. अर्जुनाने अगदी आदरपूर्वक नमस्कार करत शांतपणे, कधी डोळे उघडतील तेव्हा बघू, तोपर्यंत पायाजवळ उभा राहिला. ती डोळे उघडल्यावर पहिला दिसला अर्जुन. अर्जुन खरा शहाणा आहे. आणि दुर्योधन डोक्याजवळ बसला नाही, डोक्यात बसला त्याच्या. त्याला डोक्याजवळ बघितलं तर त्या देवाच्या डोक्यात जाऊन बसला. म्हणजे देवाला राग आला. अहंकार दिसतो या ठिकाणी. डोक्याजवळ बसणं म्हणजे अहंकार. आणि याच्याकडे काय होतं? आदर होता, प्रेम होतं, एक श्रद्धा होती, भाव होता. म्हणून त्यांनी ते नंतर दुर्योधन घरी जातो आणि त्याचा जो मामा असतो शकुनी मामा, त्या शकुनी मामाला धावत धावत आनंदाची बातमी द्यायला जातो. म्हणाले, मामा अरे तो अर्जुन किती मूर्ख, अरे नारायणी सेना घ्यायला तयार नाही, त्याने त्या देवाला पकडलं फक्त. नारायणी सेना तर मी लगेच मागून घेतली. मूर्ख आहे तो अर्जुन. तेव्हा तो म्हणाला शकुनी मामा, अरे भांजे हे तुला जड जाणार आहे पुढे. ही नारायणी सेना तुला काय कामाची नाही, ते तुझा घात करून टाकेल. आणि हा जो आहे मायावी श्रीकृष्ण, त्याला तू मागितला नाही, तो गेला अर्जुनाच्या बाजूने. तुझा हा म्हणजे पराजय ठरलेलाच आहे. मामाने आधीच डिक्लेअर करून टाकलं निकाल, तुझा पराजय निश्चित आहे. पण त्याला ते खरं वाटत नव्हतं. आणि पुढे काय झाली गत माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना. महाभारतात कौरवांची काय गत झाली आणि शेवटपर्यंत सांभाळलं कोणी? भगवंतानी अर्जुनाला सांभाळलं.
कारण अर्जुनाने फक्त केवळ केवळ भगवंताला मागितलं होतं. म्हणून जे फक्त केवळ देवाला मागतात तिथे यश हे ठरलेलं आहे. बघा, जिथे स्वतः भगवान श्रीकृष्ण आहेत आणि धनुर्धारी अर्जुन आहे तिथे विजय हा ठरलेलाच आहे. तसं या आपल्या संसारामध्ये आपली सगळी कर्म करताना किंवा आमच्यासारखे या मार्गाकडे जे निघालेले आहेत त्यांनी फक्त सद्गुरूंनाच पकडलं पाहिजे, त्यांचं स्मरण केलं पाहिजे, त्यांचाच बोध ऐकला पाहिजे, त्याप्रमाणे निश्चय केला पाहिजे. आणि इथे आपल्याला गडबड का करायची आहे? मी तुम्हाला मगाशी सांगितलं देह कसा आहे ते मगाशी तुम्हाला मी सांगितलं. पण इथे गडबड करायला शास्त्राने आपल्याला सांगितलंय. बघा, तुम्ही एखादं आपल्याला आता गावाला जायचंय, पण गावाला जाताना गाडी जर आपल्याला माहिती नसेल किती वाजता आहे, गाडी येणार एवढं माहिती असतं, पण माहिती नाही किती वाजता येणार म्हणून माणूस गडबड गडबड करत निघून जातो, पहिल्याच स्टेशनवर जाऊन पोहोचतो. म्हणजे माहीत नसेल तर गडबड करतो, आणि माहीत असून सुद्धा कोण गडबड करेल? गडबड करेल का कोणी? माहिती आहे. आता घरात जर कोणाला जायचं असेल गावाला तर सांगतात ते गाडी 12 वाजता आहे आणि वाजलेत किती 9, कशाला गडबड करेल? रिझर्वेशन आहे, गाडी 12 वाजता आहे, कशाला गडबड करेल? निवांत जाईल, निश्चित जाईल. तसं इथे आपल्याला शास्त्राने का गडबड करायला सांगितले? तुम्हाला माहित नाही पुढचं, देहाचा भरोसा नाही, कुठलाही क्षण आपला शेवटचा क्षण ठरू शकतो अशी वास्तविक परिस्थिती आहे. म्हणून इथे आपल्याला गडबड करायला सांगितले शास्त्राने. म्हणून इथे आपल्याला सांगितले की लवकरात लवकर संतांकडे जा आणि संतांचं ऐकून त्यांच्याप्रमाणे निश्चय करा आणि त्यांची सेवा करा आणि त्यांची सेवा करून त्यांना प्रसन्न करून घ्या. गुरु फक्त सेवेने प्रसन्न होतात, लक्षात ठेवा. बाकीच्या गोष्टी त्यांना लागत नाहीत. त्या आमचे पैसे, आमच्या डिग्र्या त्यांना काही लागत नाही. त्यांना पाहिजे फक्त सेवा. आणि आम्ही महाराजांच्याकडे 45 वर्ष सेवेत टिकलो याला एकमेव कारण म्हणजे फक्त सेवा. महाराजांनी आमच्या डिग्र्या बघितल्या नाही, आमचं घर बघितलं नाही, आमची जात बघितली नाही, काहीच बघितलं नाही, पण सेवेमध्ये तत्पर, सगळ्या प्रकारची सेवा करून कधी कधी वाटायचं की एवढी आपल्याला कामं सांगतात की आपल्याला 10 मिनिटं पण बसू देत नाहीत, की आपण निवांत बसलोय आपलं काहीतरी काम करू, असं आपल्याला हे वेळच देत नाही, असं कधी कधी वाटायचं. पण असं करता करता जर कोणी आम्हाला विचारलं ताई आज कोणता वार, आपल्याला रविवार कधी होता, सुट्टी कधी होती, त्याच्यानंतर 2-3 म्हणजे आज मंगळवार असेल, असे दिवस पण आम्हाला आठवले नाही हो. त्यांनी एवढं एंगेज ठेवलं आम्हाला कामामध्ये की आम्हाला दिवस आठवले नाही. 45 वर्ष कधी निघून गेली ही सुद्धा आम्हाला कळली नाही. आणि त्यांचा सहवास आज सुद्धा आम्हाला तसाच जाणवतो आजही. कारण आपण जेव्हा गुरुमय होऊन जातो, गुरुसेवेमध्ये गुरूंशी जेव्हा आपलं ऐक्य होऊन जातं, त्यांच्या विचारांशी, त्यांच्या ज्ञानाशी, तेव्हा आपल्याला कसे आपले दिवस निघून जातात कळत नाही. 45 वर्ष झाली, पण वाटतं की आत्ताच स्वामींनी देह सोडला असं आम्हाला जरा पण नाही वाटत. आम्हाला वाटतं स्वामी पेपर वाचतात पलीकडच्या खोलीत, स्वामी जेवतात, स्वामी आराम करतात, असं कधीच वाटत नाही. आणि मी तर स्वामींना एकच प्रार्थना करते की तुम्ही आमच्यापासून दूर नाही, तुम्ही आमच्या आतच येऊन बसा. माझं हृदय भरावे, सर्व काळ वास्तव्य करावे, माझ्या हृदयात तुम्ही येऊन बसून राहा आणि सर्व काळ वास्तव्य करा. काय चिंता करायची गरज आहे? अहो काय आपण ते शास्त्रातलं मगाशी मी सांगितलं, ऐकलं तुम्हाला, चटका लागतो माणसाला. म्हणजे असं आपल्याला, आणि हा जो आनंद आहे हा गुरुसेवेमध्ये. आणि आज तर म्हणजे इतकं महाराजांच्याकडे बघितल्यावर प्रसन्न वाटतंय, काय सांगायलाच नको. आता हे स्टेज काढायचं म्हणतात ते जीवावर आलाय. म्हणजे हा सत्संगच पूर्ण बंद करायचा आणि घरी जायचं जीवावर आलाय खरंच.
वाढदिवस काय, वाढदिवस आपले प्रत्येक दिवस वाढणारच आहे, वाढदिवसच आहे आपला प्रत्येक दिवस. पण हे जे आजचं स्वामींचं जे तेज आहे आणि स्वामी जे दिसतात, खरंच मी या मुलांना सांगितलं, अरे फोटो काढून घ्या पटापट, आपल्याला कधी पण बघता येतील. पण आपल्या मनात आपण फोटो काढून घेतला पाहिजे, डोळे बंद केले की दिसलं पाहिजे. आणि असं खरोखर चार्जिंग स्टेशन जर कुठलं असेल तर ते सत्संग आहे. म्हणून आजच्या या वाढदिवसाच्या दिवशी मला तुम्हाला सगळ्यांना एकच सांगावंसं वाटतं की सदा सत्संगला भावा, घडाई नित्य गुरु सेवा, मागणे हेची मागूया, आदरे आधी वंदूया, हरिहरा सिद्धरामाया, आदरे आधी वंदूया, हरिहरा काळ सिद्धाया, बघा आज जे या मुलांनी डेकोरेशन केलं, तर ही मुलं मला म्हणाली, तो एक श्याम तिथे बसलाय, त्याचं हे सगळं डोकं आहे. तो काय काय आयडिया करतो आणि ही मुलं त्याला साथ देऊन ते सगळं करतात. मी म्हटलं, अरे स्वामींचा पण वाढदिवस आला आता लगेचच. म्हणाले, आई स्वामींच्या वाढदिवसाला वेगळं डेकोरेशन. अरे म्हटलं, भाऊसाहेब महाराजांचं सुद्धा ते पण ग्रेट होऊन गेले संत आपल्याकडे. म्हणाले त्यांच्या वाढदिवसाला आणखी वेगळं. म्हणजे या मुलांना कंटाळा नाही हा. पण याच्यातला असं तुम्ही म्हणाल, याच्यातलं श्याम आणि हा नाही, आपण सोनाराकडे गेल्यावर बघा, जवेरी बाजारात जातो ना, मोती दाखवा, काय सुंदर आहे, कल्चर मोती, छान बाजूला ठेव. माणिक दाखवा, बापरे हे तर आणखी सुंदर. डायमंड दाखवा, हे आणखी त्याहून सुंदर चमकतं. मग आणखी काय ते व्हाईट गोल्ड दाखवा, हे तर काय आणखी सुंदर. म्हणजे काय घ्यावं हे कळत नाही आपल्याला. तिथे जसं गेल्यावर आपल्याला प्रत्येक बघितलं की घ्यावं असं वाटतं. तसं ही मुलं प्रत्येक वेगवेगळं आहेत. कोण माणिक आहे, तर कोण डायमंड आहे, तर कोण व्हाईट गोल्ड आहे, असे सगळे जण आहेत. पण यांना सगळ्यांना महाराजांनी एकत्र ठेवलेलं आहे आणि ते महाराजांच्या सेवेचं त्यांनी व्रत घेऊन आणि त्यांना त्याच्यातच आनंद आहे. म्हणून सगळ्यांचा हा आनंद आणि निश्चय आणि स्थैर्य त्यांच्या प्रपंचात परमार्थात त्यांना सगळ्यांना मिळू दे हीच त्याचरणी प्रार्थना. राजा सिद्धरामेश्वर महाराज की जय. राजा भाऊसाहेब महाराज की जय. गुरु मातृ पिता गुरु वंदे